श्री स्वामी समर्थ। आजची आपली कथा आहे घरमालकीन। रमाताईचा नवरा गेला ना, 6 महिने झाले म्हणे। हो ग, पण तरीही पहिल्यासारखंच वागतात त्या। अगदी हसत हसत बोलतात। काही बायका किती खंबीर असतात ना। खंबीर की वेडी झाली आहे म्हणायचं। गल्लीच्या बायकांच्या कुजबुजाटामध्ये रमाताईंचं नाव दर 2 दिवसांनी यायचंच। 50 वर्षाची ती बाई साऱ्या वस्तीच्या बायकांपैकी एक। कोणाच्याही अडचणीत मदतीला धावणारी, गोड बोलणारी, शांत पण सजग। पण गेल्या 6 महिन्यात तिचं आयुष्य पलटून गेलं होतं। तिचे पती वसंतराव हृदयविकाराच्या झटक्याने अचानक गेले। एकाच क्षणात त्यांच्या 63 वर्षाच्या प्रवासाचा अंत झाला। वसंतराव गेले, पण त्यांचं अस्तित्व मात्र घरातल्या प्रत्येक भिंतीवर उमटलेलं होतं। त्यांच्या खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचणं, प्रत्येक गोष्टीत नियंत्रण ठेवणं, रमाचं बोलणं मध्येच तोडणं, सगळं आठवत राहायचं। रमाने लग्नानंतर आपली स्वप्न बाजूला ठेवली होती। वसंतरावांना न आवडणाऱ्या गोष्टी तिनं टाळल्या। मांडणी करणं, घरातलं वातावरण प्रसन्न ठेवणं, मुलांना सांभाळणं, हेच तिचं आयुष्य बनलं होतं। मुलं परदेशी गेली, आता वसंतराव गेले, तरी ती त्यांचं अस्तित्व विसरू शकत नव्हती। पण ते गेल्यावर तिला कळलं की तिनं आयुष्यभर काय गमावलं होतं। हो, रमाताई आमच्या इमारतीच्या मालकीण आहेत। 3 मजली घर, वरच्या 2 मजल्यावर भाडे करू आणि खाली त्या स्वतः राहतात। मुलं परदेशात असतात। त्यांचा नवरा वसंतराव गेले, त्यांना आज 6 महिने झाले। हृदयविकाराचा झटका आला आणि एका क्षणात सगळं संपलं। त्यानंतर सुरुवातीच्या काही दिवसात रमाताई फार गप्प राहायच्या। अगदी ओसाड वाटायचं त्यांचं घर। भिंतींवर वसंतरावांचा गडद आवाज जणू अजूनही घुमत होता। पण हळूहळू त्यांचा चेहरा बदलू लागला। त्या पुन्हा हसू लागल्या, बोलू लागल्या आणि सगळ्यांना धक्का बसला। त्या पुन्हा जगू लागल्या। मी वर्षा, 30 वर्षाची, 2 मुलांची आई, एक 5 वर्षाची मुलगी अन्वी आणि 2 वर्षाचा मुलगा रुद्र। नर्सिंगचा कोर्स केला आहे, अनुभवसुद्धा आहे, पण नोकरी सध्या करत नाही। का? कारण मुलं अजून लहान आहेत, त्यांना सांभाळायचं, घर सांभाळायचं आणि हो, नवऱ्याच्या टोमण्यांचं ओझं देखील सांभाळायचं। काय काम करतेस? घरीच बसलेली असतेस। काय उपयोग तुझ्या नर्सिंग शिकण्याचा? शेवटी घरातच राहायचं होतं ना। माझ्या पगारावर घर चालतंय, पण लोक काय म्हणतात? बायको काही कमावत नाही। प्रत्येक वाक्याने माझ्या मनात खोल जखमा होत जातात। काम करायचं मनात असतं, पण दोन्ही मुलं इतकी लहान आहेत की त्यांना सोडून बाहेर पडणंही शक्य होत नाही। माझ्या इच्छांना घर आणि जबाबदाऱ्यांनी कोंडून टाकलं आहे। आम्ही रमाताईंच्या पहिल्या मजल्यावर राहतो। त्या आमच्या घरमालकीण आहेत, पण मालकीण असूनही माणुसकीचं उदाहरण। घरभाडं थोडं मागे पुढे झालं तरी शब्द नाहीत काढत। मुलांना बिस्किटं, खेळणी देतात। मला सुद्धा अनेक वेळा आधार देतात। पण त्या दिवशी जे घडलं त्याने माझं आयुष्य बदलूनच टाकलं। त्या दुपारी 3:30चा सुमार मी अन्वी आणि रुद्रला झोपवून घर आवरत होते। अचानक दारावर बेल वाजली। मी दार उघडलं। समोर रमाताई उभ्या होत्या, पण नेहमीसारख्या नाही। त्या जीन्स पॅन्ट आणि सुंदरसा टॉप घालून आल्या होत्या। मोकळे केस, हलका मेकअप, हातात पर्स। काय ग, आश्चर्य वाटतंय का? त्यांनी हसत विचारलं। नाही म्हणजे, तुम्ही खूप सुंदर दिसताय, पण असं कधी नव्हतं पाहिलं म्हणून। त्या घरात आल्या आणि माझ्या पलंगावर बसल्या। त्यांच्या डोळ्यात विलक्षण तेज होतं। एरवी त्यांच्या बोलण्यात एक सौम्यता असायची, पण आज तिथे आत्मविश्वास होता। वर्षा, त्यांनी सुरुवात केली, तुझा नवरा तुला टोमणे मारतो ना? मी शांत राहिले। तू नर्स आहेस, शिक्षण घेतलेलं आहेस, काम करण्याचं धाडस आहे, पण सध्या करत नाहीस।
का ग? मी हलक्या आवाजात बोलले. मुलं लहान आहेत ना ताई, कोण सांभाळणार त्यांना? बाहेर गेलं की कोण सांभाळेल त्यांना? त्या काही क्षण शांत राहिल्या. मग म्हणाल्या, माझ्या नवऱ्याचं निधन झालं, त्याला 6 महिने झाले. सुरुवातीला वाटलं आयुष्य संपलं, पण मग लक्षात आलं मी खरं तर कधी जगलेच नाही. माझं संपूर्ण आयुष्य वसंतरावांच्या नियमात अडकलेलं होतं. साडी घाल, दुपारी झोपू नको, बाहेर हसू नको, बोलू नको. बाहेर जायचं तर त्यांची परवानगी. मॉल, सिनेमे, मित्रमैत्रिणी सगळं बंद. मी फक्त बायको होती. मी म्हणजे काहीच नव्हतं. मी स्तब्ध झाले, कारण हाच तो अनुभव होता जो मीही जगत होते, फक्त वेगळ्या वयात. पण आता ते नाहीत आणि मी ठरवलं, आता माझं आयुष्य जगायचं आहे. जे हवंय ते खरेदी करायचंय, हसायचंय, मोकळेपणाने बोलायचंय आणि हेच तुलाही शिकवायचंय. मी न समजून त्यांच्याकडे पाहिलं. वर्षा, तू माझं प्रतिबिंब आहेस. मी 30 वर्षापूर्वी जशी होते तशीच तू आहेस. एक शिकलेली, हुशार, पण अडथळ्यांमध्ये अडकलेली. म्हणून मी ठरवलंय, तू माझी काळजी घे आणि मी तुला नोकरी देते, महिन्याला 25,000 रुपये. मी आश्चर्याने विचारलं, माझं काम काय असणार? माझी मदतनीस बनायचं. मला काय हवं, काय नको, औषधं, खाणं, बाजार, काहीही. पण याशिवाय एक अट आहे, माझं शिकवणं ऐकायचं. शिकवणं? हो, एन्जॉय करणं शिकवणार आहे मी तुला. स्वतःसाठी जगायला शिकवणार आहे. स्वतःवर प्रेम करायला शिकवणार आहे. मी काही बोलू शकले नाही. माझं मन ढवळून निघालं होतं. चल, उद्या मॉलला जाऊया. तुला मस्त कपडे घेऊ. मला सुद्धा पाहिजेत काहीतरी वेगळं. आयुष्य कधी एन्जॉयच केलं नाही ग. आता वेळ आहे. तुला पण वेळ आहे, नाही का? त्या उठल्या, दरवाजाकडे वळल्या. निघताना फक्त एक वाक्य बोलल्या, वर्षा, मला दुसरी एक मी बनवायची आहे, जी माझ्यासारखी राहणार नाही, तर माझ्या पुढे जाणार आहे. त्या रात्री मी मुलांना झोपवलं. नवऱ्याशी नेहमीसारखाच किरकोळ वाद झाला. आज दिवसभर काय केलंस, त्याचा नेहमीचा प्रश्न. तसंच मुलं सांभाळली, माझं उत्तर. मग त्याने पुन्हा टोमणा, मुलं सगळ्यांकडेच असतात, म्हणून काय नोकरी सोडून बसतात का? तुझं शिक्षण वाया गेलं. मी गप्प राहिले, पण आज मनात कुठेतरी एक जळजळ होती आणि ती रमाताईंच्या एका वाक्याने पेटवली होती, आता स्वतःसाठी काहीतरी कर. त्या रात्री पहिल्यांदा मी आरशात स्वतःकडे नीट बघितलं. केस विस्कटलेले, डोळ्याखालची काळी वर्तुळं, पण डोळ्यात एक नवा उजाळा. त्या नजरेत आता प्रश्न नव्हते, फक्त एकच विचार होता, कदाचित हेच माझं खरं आयुष्य सुरू होण्याची सुरुवात आहे. दुसऱ्या दिवशी सकाळीच रमाताईंचा फोन आला, वर्षा, तयार हो, आज आपण मॉलमध्ये जातोय. मी अडखळत विचारलं, आज? पण अन्वीचं शाळेचं वेळापत्रक, रुद्र आणि सगळं ठरवलंय मी. आज माझे घरकाम करणाऱ्या नीलाताई यांना सांगितलं आहे, 4 तास जास्त वेळ या. तुझ्या मुलांना बघेन. तिला मुलं आवडतात. तू फक्त तयार हो आणि खाली ये. मी गोंधळले. कधी असं नव्हतं केलं. मॉल, खरेदी, मी आणि मोकळं मन. पण त्या म्हणाल्याप्रमाणे सगळं व्यवस्थित झालं. नीलाताईंनी अन्वीला गोष्टी सांगितल्या, रुद्रला दूध दिलं आणि त्यांचा खेळ झाला. आणि मी पहिल्यांदा माझे केस बांधून, नीट ड्रेस घालून बाहेर जाण्यासाठी सजले. रमाताई कारमध्ये अगदी मोकळेपणाने बसल्या होत्या. गाडी चालवायला त्यांचा एक ड्रायव्हर होता. माझ्यासाठी हे सगळं नवीन होतं. इतकं स्वतःसाठी काही करायची कधी संधीच घेतली नव्हती. तुला माहिती आहे का वर्षा, त्यांनी बोलायला सुरुवात केली, मी गेल्या 20 वर्षात मॉलमध्ये गेले नव्हते. का ताई? वसंतरावांना तिथलं वातावरण आवडायचं नाही. त्यांना वाटायचं तिथे फालतूपणा चालतो.
पण खरं तर मला नव्या गोष्टी बघायला, चांगले कपडे घालायला, लोकांमध्ये मिसळायला खूप आवडायचं. पण मी मन मारलं फार दिवस. मग आता कोणी थांबवायला नाही. मी त्या वाक्यावर विचार करत राहिले. खरंच कुणीतरी थांबवणं बंद झालं की स्त्रीला खरी स्वतंत्रता मिळते. मॉलमध्ये पोहोचलो. खूप दिवसांनी मी इतक्या मोठ्या जागेत, इतक्या लखलखाटात आले होते. फरशीवरचा चकचकता प्रकाश, सुवासिक हवामान, कपड्यांची दुकानं, फूड कोर्ट, हे सगळं माझ्यासाठी अगदी स्वप्नासारखं होतं. रमाताईंनी एका फॅशनेबल कपड्याच्या दुकानात मला घेऊन गेल्या. चल आपल्यासाठी छान ड्रेस पाहू. ताई, मी साधी कुर्ता लेगिन्स घालते असं नाही जमायचं मला. मी अडखळे. जमतं, सवय होते. मी 50ची असून जीन्स घालते. तू तर अजून 30ची आहेस आणि कोणाला काय वाटतं त्याची चिंता आता करणं थांबव. त्या माझ्यासाठी एक सुंदरसा गडद निळा वन पीस घेऊन आल्या. हलकासा पण देखणा. मी ते पाहून थक्क झाले. मी असा ड्रेस घालू? बघ, एकदा घालून तरी बघ. नाही आवडलं तर नको घेऊ. मी चेंजिंग रूममध्ये गेले. आरशात पाहिलं. केस मोकळे, डोळ्यात थोडा मेकअप आणि अंगात नवा ड्रेस. मी स्वतःला ओळखूच शकले नाही. बाहेर आले आणि ताई म्हणाल्या, हाच चेहरा पाहायचा होता मला. हाच आहे स्वतःवर प्रेम करणाऱ्या स्त्रीचा चेहरा. मी हळूच हसले. नकळत डोळ्यात पाणी आलं. त्यानंतर आम्ही फूड कोर्टमध्ये गेलो. पहिल्यांदा मी मोकळेपणाने खाल्लं, न सांगता, न विचारता. ताईंच्या हातात गुलाबजामचा कप होता आणि माझ्या हातात बर्गर. मी म्हणाले, ताई, मी कधीच असं खाल्लं नव्हतं. आता खा. आज तुझं पोट नाही भरायचं, तुझं मन भरायचं आहे. त्या वाक्यावर आम्ही दोघी हसलो. त्या दिवशी वेळ कसा निघून गेला समजलंच नाही. पण मनात एक नवा अध्याय सुरू झाला होता. रात्री घरी आले तेव्हा नवऱ्याचा चेहरा नेहमीसारखा ताठ होता. कुठे गेली होतीस? रमाताईंसोबत. मॉलमध्ये. मॉल? तुला काय गरज आहे अशा ठिकाणी जायची? घरात मुलं आहेत, त्यांची काळजी घे. मी शांत राहिले. मी नीट व्यवस्था करूनच गेले होते. पण तुझा वेळ मुलांवर खर्च कर, मॉलमध्ये फिरण्यात नाही. माझ्या मनात संतापाची लहर आली. पण रमाताईंच्या शब्दांनी माझं मन स्थिर केलं. आवाज करून नाही, आत्मविश्वासाने उत्तर दे. मी फक्त इतकंच बोलले, मी जेव्हा तुझ्यासाठी विचार करते तेव्हा तू माझ्या निर्णयाचा आदर कर. हे मी चांगल्यासाठीच करत आहे. पहिल्यांदाच तो काही बोलला नाही. तो विषय तिथेच थांबला. दुसऱ्या दिवशी सकाळीच रमाताईंनी मला बोलावलं. वर्षा, आपल्या कामाची सुरुवात करू. तू आता माझी हेल्थ असिस्टंट आहेस. मला वेळेवर औषधं घेण्याची आठवण करून द्यायची, थोडं वॉक करायला घेऊन जायचं आणि आठवड्यातून एकदा काहीतरी नवीन करून दाखवायचं, जे मी कधी केलं नव्हतं. जसं मी विचारलं, जसं पेंटिंग, सिंगिंग, डान्स, ॲक्टिंग, काहीही. मला नव्याने जगायचं आहे. तू माझा साथीदार आहेस. मी गोंधळून म्हणाले, ताई, हे सगळं मला जमतं का नाही माहीत नाही. मग जमव. तू शिकलेली आहेस, तूही एक आई आहेस आणि आता तू माझी सखी आहेस. मी हसले. सखी ही भूमिका माझ्या आयुष्यात कधी आलीच नव्हती. आता माझं आणि रमाताईंचं नातं बदललं होतं. मी रोज त्यांच्यासोबत 1 तास फिरायला जायचे. त्यांना योगा शिकवायला सुरुवात केली. त्यांच्या आठवणी ऐकायच्या आणि दर आठवड्याला एक नवीन गोष्ट करायची. हे आमचं ठरलेलं. पहिल्या आठवड्यात त्यांनी म्युझिक क्लास जॉईन केला आणि मला पण नेलं. गाणं शिकायचंय, कारण आत्तापर्यंत मी फक्त दुसऱ्याच्या तालावर नाचलंय. आता माझ्या सुरावर जगायचंय. मी काही गाणं गायलं नव्हतं, पण त्यांच्यासोबत मीही गाऊ लागले. दुसऱ्या आठवड्यात त्यांनी मला एक जॉबचा पेपर दाखवला.
इथे हॉस्पिटलमध्ये एका दिवसाच्या शिफ्टसाठी असिस्टंट नर्स लागते. आठवड्यातून एकच दिवस मुलं सांभाळायला मी आहे. करशील? मी थक्क झाले. एक दिवस माझ्या ज्ञानाला वापरायची संधी. हो ताई, पण तुम्ही काय एवढं करताय माझ्यासाठी? त्यांचं उत्तर साधं होतं. माझ्या घरात मीच मालकीण आहे आणि या घरात मला एक अशी वर्षा घडवायचे जी उद्या स्वतःचं घर उभं करेल. त्या रात्री मी आरशात पाहिलं. ताईंच्या शब्दांनी आणि साथीने मी बदलत होते. आता चेहऱ्यावर आत्मविश्वास होता, मनात ठामपणा होता आणि एकदम आतून येणारी जगण्याची इच्छा होती. माझ्या जगण्यात आता रंग भरायला लागले होते, जे अनेक वर्षापासून फिकट झाले होते. माझ्या हातात हॉस्पिटल नाविन्याची आयडिया आली तेव्हा हात थरथरत होते. आठवड्यातून एक दिवस, रविवार, पण त्या एका दिवसात माझ्या आयुष्याचा पूर्ण कायापालट होणार होता हे मला कळत होतं. रमाताई म्हणाल्या, ही तुझी पहिली पायरी आहे स्वतःच्या पायावर उभं राहण्याची. आता उभं राहिलंस की चालायला शिकायला लागशील. मी हलकसं हसले, पण आतून थरथरत होते. रविवार उजडला. मी सकाळी लवकर उठून सगळं आवरलं. अन्वीचा डबा, रुद्रचं दूध, नवऱ्यासाठी चहा. त्याला अजूनही मी नोकरीला जात आहे हे सांगितलं नव्हतं. मनात दरदरतं पाणी होतं, पण दुसऱ्या बाजूला स्वतंत्रतेचा नवा प्रकाश होता. मी जरा रमाताईंकडे जात आहे. दिवसभर थोडं काम आहे, मी शांतपणे सांगितलं. त्याने नजर टाकली. काय काम आहे त्यांचं? त्यांच्यासोबत एक नवीन गोष्ट सुरू केली आहे. सविस्तर नंतर सांगते. त्याने नाक मुरडलं. तुला घर चालवायला वेळ नाही आणि बाहेरच्या कामात लक्ष. मी काहीच उत्तर दिलं नाही. शांतपणे पाऊल उचललं आणि घराबाहेर पडले. हॉस्पिटलमध्ये मी असिस्टंट नर्स म्हणून पहिल्यांदा काम करत होते. पुन्हा ते सर्जिकल मास्क, सॅनिटायझरचा वास, पेशंटची काळजी घेणं, हे सगळं आठवत होतं. सुरुवातीला हात थरथरत होते, पण रमाताईंचे शब्द कानात घुमत होते. तू शिकलेली आहेस, तुझं ज्ञान कोण हिरावून घेऊ शकत नाही. मी पेशंटच्या ड्रेसिंग करताना इतकं लक्ष दिलं की सिनियर डॉक्टर म्हणाले, तुम्ही थोड्या वेळासाठीच असलात तरी अतिशय लक्षपूर्वक काम करता. चांगलं वाटलं. ती माझ्यासाठी प्रशंसा नव्हती, ती माझ्या आत्मविश्वासाची पुनर्स्थापना होती. संध्याकाळी घरी परतले. मन भरून आलं होतं, पण घरात पाय ठेवताच वातावरण बदललेलं जाणवलं. नवऱ्याचा चेहरा ताठ, डोळ्यात राग. कुठे होतीस दिवसभर? हॉस्पिटलमध्ये. काय? हो, मी नर्स आहे आणि मी आठवड्यातून एक दिवस नोकरी करते. तो हात जोरात टेबलावर आपटला. तू मला न विचारता नोकरी केलीस. माझ्या शिक्षणाचा, माझ्या कर्तृत्वाचा उपयोग करणे हा गुन्हा आहे का? मुलांना कोण बघेल? घर सांभाळणार कोण? रमाताई बघतात नीट, व्यवस्थित. तुझी जागा घरात आहे, बाहेर नाही. आणि मी सांगितलं ना. तो उठून गेला. आवाजात दडपशाही होती. मी अवाक झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी रमाताईंकडे गेले. डोळ्यात पाणी होतं. ताई, त्याला नाही आवडलं. खूप रागवला. रमाताई शांतपणे ऐकत होत्या. वर्षा, एक गोष्ट लक्षात ठेव. तू जे करतेस ते चुकीचं नाही, पण जेव्हा एखादी स्त्री स्वतःच्या पायावर उभी राहते तेव्हा पुरुषाची सत्ता हलते. त्याला वाटतं त्याचं वर्चस्व संपतंय, म्हणजे मी थांबावं. छे, उलट आता अजून उभं राहा. आत्ताच खरी सुरुवात आहे. पण ताई, मी तुटून जाईन. माझ्या घरासाठी मी हे करत होते. रमाताई उठल्या. त्यांनी माझ्या हातात एक लिफाफा दिला. हा पहिला पगार, 25,000. मी वचन दिलं होतं, हे तुझं आहे. मी थक्क झाले. हात थरथरले. अश्रू येऊन थांबत नव्हते. हे फक्त पैसे नाहीत, हे तुझ्या अस्तित्वाची पावती आहे. तुझ्या कष्टाची ओळख आहे.
आता तुटू नकोस, उभी राहा. जिथे नवरा तुटतो तिथे बायको उभी राहून दाखवते. हेच तुझं बळ आहे. त्या रात्री मी नवऱ्याशी शांतपणे बोलायचं ठरवलं. तो TV पाहत होता. 1 मिनिट बोलू शकतो का? काय? मी समोर बसले. हे बघ, मला तुझ्याशी भांडायचं नाही, पण मी आता स्वतःसाठी काहीतरी करते. मी शिक्षण घेतलंय, अनुभव आहे, मुलांचं नीट बघते. तुला व्यवस्थित मिळतंय, तरी का तुला माझं काम करणं खटकतं? कारण मला माझी बायको हवी आहे, नोकरी करणारी बाई नाही. आधी तूच मला टोमणे मारत होतास. आता मी पैसे कमवत आहे आणि बायको म्हणजे गुलाम नसते. तिचं स्वतःचं स्वप्न, ओळख असते. मी काही तुझ्याशी स्पर्धा करत नाहीये. मी फक्त माझं सत्व जिवंत ठेवते. त्याने काही बोललं नाही. मी उठून गेले. त्या रात्री त्याने मला काही विचारलं नाही. पण एक गोष्ट नक्की झाली, मी आता मागे फिरणारी नव्हते. रमाताईंच्या सहवासात माझा आत्मविश्वास वाढत गेला. दर रविवारी नोकरी, दररोज रमाताईंची सेवा आणि दर आठवड्याला स्वतःसाठी एक नवी गोष्ट. आम्ही एकत्र डान्स क्लासला गेलो, पेंटिंग शिकायला सुरुवात केली आणि एकदा तर दोघींनी मिळून एक लहान नाटकात भाग घेतला. मी हसणं शिकले होते, लोकात मिसळणं शिकले. माझ्या अस्तित्वाला आवाज आला होता. एक दिवस रमाताई म्हणाल्या, वर्षा, पुढच्या महिन्यात मी एक छोटं गेट टुगेदर ठेवते. माझ्या जुन्या मैत्रिणींना बोलवते. त्यांच्यासमोर तू एक छोटा अनुभव शेअर कर. तू पुन्हा कशी उभी राहिलीस यावर. ताई, मी लोकांसमोर बोलणं तू करू शकतेस, कारण तुझ्या शब्दात जगण्याची ताकद आहे. त्या गेट टुगेदरच्या दिवशी मी सुंदर ड्रेस घालून तयार झाले. माझ्या हातात काही ओळी लिहिलेल्या होत्या. हात थरथरत होते, पण रमाताईंच्या डोळ्यातला विश्वास बघून मी उभी राहिले. नमस्कार, मी वर्षा. मी एक आई आहे, एक नर्स आहे आणि एक स्त्री आहे, जिला स्वतःसाठी उभं राहायला वेळ लागला. पण आता ती मागे फिरणार नाही. तासभर मी माझा प्रवास सांगितला. नवऱ्याची टोमणे, आर्थिक असहाय्यता, रमाताईंचा हात, नोकरीची सुरुवात. सगळ्या ताईंनी टाळ्या वाजवल्या. रमाताई हसत होत्या. त्यांचे डोळे पाणावले. हीच आहे माझी मालकीन, घराची आणि स्वतःच्या आयुष्याची. त्या रात्री नवऱ्याने पहिल्यांदा विचारलं, कशी गेली गेट टुगेदर? मी पाहिलं. चेहऱ्यावर शत्रुत्व नव्हतं, फक्त संकोच होता. छान, मी बोलले थोडं आणि त्यांनी कौतुक केलं. त्यांनी सांगितलं, मी खूप काही साध्य केलंय. तो शांत राहिला. मग हळूच म्हणाला, आपण बोलूया का एकदा नीट? मी थक्क झाले. बोलूया, म्हणजे कदाचित काहीतरी बदलेल. रात्रीचे 11 वाजले होते. मुलं झोपली होती. घरात फक्त भिंती आणि शांतता होती. माझ्या नवऱ्याने म्हटलं होतं, आपण बोलूया का एकदा नीट? हे शब्द एरवीसारखेच होते, पण आज त्यात पहिल्यांदाच एक मृदू पण स्पष्ट सूर होता. मी कप चहाचे भरले आणि गॅलरीत नेले. आम्ही दोघं तिथे बसलो. बोल, मी म्हणाले. त्याने थोडा वेळ गप्प राहून विचारलं, खरं सांग, तुला खरंच गरज वाटली का काम करण्याची? मी त्याच्याकडे सरळ पाहिलं. हो, कारण आता मी फक्त आई नाही, बायको नाही. मी आहे आणि मी हरवलेली होती. पण मी तुला कधी काम करू नको असं म्हटलं का? म्हटलंस. सरळ नाही, पण टोमण्यांमधून, बोलण्यातून, हसण्यामधून रोज सांगितलंस, मी काहीच काम करत नाही, उपयोगी नाही. तो हसून म्हणाला, मी सहज बोलत होतो, तू एवढं मनावर घेतलंस? हो, कारण प्रत्येक दिवस माझं मन पोखरत होता. तू बाहेरून दमून यायचास आणि मी घरात राबून दमलेली असायचे. पण तरीही काय काम करतेस हा प्रश्न रोज विचारला जायचा. तो गप्प झाला. मी पुढे म्हणाले, रमाताई मला भेटल्या तेव्हाच मला एक नवा श्वास मिळाला. त्यांनी मला आठवून दिलं की
मी एक नर्स आहे, मी शिकलेली आहे, मी काहीतरी करू शकते. त्यांनी मला काम दिलं नाही, ओळख दिली. त्याने डोळे खाली केले. मी घाबरलो होतो. तो म्हणाला, कशाला? तू बदलत चाललीस, तू कमवायला लागलीस. लोकांनी कौतुक केलं. मला वाटलं मी मागे पडलोय. मी स्पर्धा करत नव्हते, मी फक्त स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत होते. हो, आता जाणवतंय, पण तेव्हा मी माझ्या अहंकारात होतो. मी थोडं हसले. बरं, ते गेले, आता पुढे बघायचं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही एकत्र नाश्ता केला. मुलंही अवाक होती. आई बाबा एकत्र बोलताना पाहून माझ्या नवऱ्याने सहज विचारलं, रमा मॅडम कशा आहेत? बरे आहेत. तुला भेटायला यायचंय? हो, माझं एक थँक्स बाकी आहे त्यांच्याकडे. मी हसले. हा नवरा जो कालपर्यंत माझी बायको बाहेर का गेली यावर रागवला होता, आज तो तिच्या मदतीला हात पुढे करत होता. दुपारी आम्ही दोघं रमाताईंकडे गेलो. त्यांनी दार उघडलं आणि माझ्या नवऱ्याला पाहून थोडं थांबल्या. या, माझ्या घरात पहिल्यांदा आलेत तुम्ही? तो थोडा संकोचून म्हणाला. मी तुमचं मनापासून आभार मानतो. तुम्ही वर्षाला तिचं अस्तित्व परत दिलंत. मी फक्त आरसा दाखवला. तिच्यातली ती ताकद आधीपासून होती. रमाताईंचा स्वभाव असाच होता, नेहमी दुसऱ्याला पुढं करायचं. माझा नवरा त्यांच्याशी बराच वेळ गप्पा मारत होता. तो इतका मोकळा बोलतोय हे पाहून मला थोडा विश्वास वाटला. आपण दोघं एकाच दिशेने चालायला लागलो आहोत का? त्या आठवड्यात एक नवीन पर्व सुरू झालं. माझ्या नवऱ्याने कामावरून लवकर यायचा प्रयत्न करायला सुरुवात केली. मुलांना सांभाळायला लागला. माझ्या हॉस्पिटलच्या ड्युटीच्या दिवशी एके दिवशी मला म्हणाला, तुला आठवड्यातून आणखी एक दिवस वाढवायचा आहे का हॉस्पिटलसाठी? हो, पण तू आणि मुलं? मी आहे ना. तू फक्त तुला किती दिवस काम करायचंय ते ठरव. मी आश्चर्यचकित झाले. आता मी आठवड्यातून 2 दिवस काम करू लागले. एक दिवस रमाताई म्हणाल्या, वर्षा, तुला माहिती आहे का, तू आता घर चालवतेस, पण केवळ पैसे कमवून नव्हे, संवाद ठेवून, बदल स्वीकारून आणि समोरच्याला समजून घेऊन. पण ताई, हे सगळं तुमच्यामुळे शिकले. तुम्ही नसता तर मी आजही 4 भिंतीत रडत बसले असते. मी फक्त तुला दार दाखवलं, उघडून बाहेर तू आलीस. रमाताईंच्या आयुष्याचा एक नवा टप्पा सुरू झाला होता. त्यांनी एक स्ट्रॉंग वुमन सर्कल नावाच्या ग्रुपची सुरुवात केली. मी त्यांची पहिली सदस्य. आम्ही दर आठवड्याला एकत्र जमायचो. जे स्त्रियांच्या स्वप्नावर बोलायचं, संघर्ष शेअर करायचं आणि एकमेकींना आधार द्यायचा. त्या सर्कलमधून इतर स्त्रिया उभ्या राहिल्या. कुणी बुटीक सुरू केलं, कुणी ऑनलाईन शिक्षण, कुणी शेअर मार्केट शिकलं. मी त्यात माझ्या अनुभवावर आधारित स्वतःसाठी उभं राहणं या विषयावर एक छोटं सेशन घेतलं. एक दिवस रमाताईंच्या घरी बसलो होतो. मी त्यांना विचारलं, ताई, तुम्ही इतकी बदललात 6 महिन्यात, काय झालं होतं नेमकं? त्या शांत झाल्या. मग म्हणाल्या, माझं आयुष्य एक बंद घर होतं. नवरा होता, पण त्याचं नियंत्रण होतं. मला काय घालायचं, कुठं जायचं, कोणाशी बोलायचं, सगळं तो ठरवायचा. मुलं परदेशात असतात, पण जेव्हा तो गेला तेव्हा माझा श्वास मोकळा झाला. सुरुवातीला रडले, पण नंतर एक दिवस स्वतःशी बोलले, रमा, तू जगलीस का फक्त आयुष्य घालवलंस? आणि त्या दिवशी मी ठरवलं, आता मी खऱ्या अर्थाने जगेन. मी त्यांचं बोलणं ऐकत राहिले. त्या वयातही त्यांनी नव्या सुरुवातीचा स्वीकार केला होता आणि त्यातून मला आकार दिला होता. एक रविवार मी कामावरून घरी आले. मुलं, नवरा सगळं सांभाळून बसले होते. तो माझ्याकडे पाहून म्हणाला, माझ्या बायकोवर मला अभिमान वाटतो आता. मी त्याच्याकडे पाहिलं. तो काहीच बोलत नव्हता, पण त्याच्या नजरेत
तो एक संवाद होता जो प्रेमापेक्षाही खोल होता, समजूतदारपणाचा. त्या रात्री मी माझ्या डायरीत लिहिलं, आता माझं घर मालकिणीचं आहे, पण ती मालकीण मीही आहे आणि तोही. कारण आता आम्ही दोघंही एकमेकांना समजून घेतो. वर्षा, घर साफ झालं का ग? झालं ताई. आता चहा घेऊया. आता हे घर केवळ रमाताईंचं राहिलेलं नव्हतं. आता हे आपलं घर झालं होतं. मी, रमाताई आणि माझी 2 मुलं. छोटंसं पण समाधानाचं कुटुंब. हो, अजून मी माझ्या नवऱ्याजवळच राहते, पण माझं मन इथं जास्त निवांत असतं. आजपासून बरोबर 6 महिने झाले होते. त्या दिवशी रमाताई पहिल्यांदा जीन्स पॅन्ट घालून माझ्या घरी आल्या होत्या आणि म्हणाल्या होत्या, माझं आयुष्य संपलं असं सगळ्यांना वाटतंय, पण मी आता जगणं सुरू करणार आहे आणि तुझ्यासारख्या बाईला गप्प बसलेलं बघवत नाही मला. तू नर्सिंग शिकली आहेस, काम कर, स्वतःला सिद्ध कर. घरासाठी नाही, स्वतःसाठी. त्या दिवशीचं वाक्य आजही आठवतं आणि अंगावर रोमांच उभे राहतात. आज मी त्या निर्णयाचं चित झालेलं पाहते आहे. मी आता एका वृद्धाश्रमात काम करते. माझ्या दिवसभराच्या नोकरीत अनेक आजीबाई, काकू, कधी रडणाऱ्या तर कधी हसणाऱ्या चेहऱ्यांची देखभाल असते. पगार असतो 25,000, पण त्यात समाधानाचं मूल्य लाख मोलाचं असतं. माझ्या पायाखाली आता जमीन आहे, स्वतःच्या मेहनतीची. माझ्या चेहऱ्यावर आता आत्मविश्वास आहे, रमाताईमुळे. ताई, आपण काहीतरी वेगळं करूया ना? कसं? आपल्यासारख्या बायकांना, ज्यांना समाज घरात डांबत ठेवतो, त्यांच्यासाठी काहीतरी. त्या रात्री आम्ही फार बोललो. मुलं झोपली. रमाताई आणि मी गॅलरीत बसून चहा घेत होतो. वर्षा, मला वाटतं मी घराची मालकीण खऱ्या अर्थाने आता झाले आहे. हो ताई, तुम्ही तुमचं आयुष्य नव्याने सुरू केलंय. त्या रात्री आम्ही दोघी एकत्र घर मालकीण या नावाने एक छोटंसं सपोर्ट ग्रुप सुरू केलं फेसबुकवर. पहिल्या आठवड्यात 30 महिलांचा ग्रुप झाला. कोणी शिक्षक होत्या, पण सासू सासऱ्यांच्या भीतीने घरी बसल्या होत्या. कोणी सिलाई शिकलेल्या होत्या, पण आर्थिक मदतीअभावी व्यवसाय थांबला होता. त्या ग्रुपमधूनच एक दिवस एका बाईचा मेसेज आला, मी रोज तुमची पोस्ट वाचते. माझ्या नवऱ्याचं 2 वर्षापूर्वी निधन झालं. मी फक्त घरातच आहे. मला बाहेर पडायचं आहे. मी काय करू? त्या मेसेजने रमाताईंचा चेहरा गंभीर झाला. वर्षा, हीच वेळ आहे. आपल्याला काही प्रत्यक्ष करावंच लागेल. आपलं घर हीच काही बायकांची शाळा होऊ शकते. तेव्हापासून दर रविवारी रमाताईंच्या घरी 5-6 स्त्रिया यायला लागल्या. कधी स्वयंपाक शिकायला, कधी शिवणकाम, कधी फक्त मोकळं बोलायला. ताई, आज मी माझ्या नवऱ्याला पहिल्यांदा नकार दिला. आज मी मुलांना स्वतः शाळेत नेलं. आज मी स्वतःसाठी साडी घेतली. त्या बायकांनी थोडं थोडं करत स्वतःकडे बघायला सुरुवात केली. एकदा रमाताई म्हणाल्या, माझ्या नवऱ्याने मला कधीही मोकळं जगू दिलं नाही. मी हसले की त्यांना राग यायचा. मी काहीतरी वेगळं खाल्लं की बोलायचे. नवीन कपडे घेतले की चिडायचे. आता ते नाही. आणि आता मला कळतंय हे सगळं चुकीचं होतं. तुझ्यासारख्या वर्षांना हे पुन्हा होऊ द्यायचं नाही. मी त्यांना घट्ट मिठी मारली. त्यावेळेस माझ्या डोळ्यातही पाणी होतं, कारण मी सुद्धा अनेकदा नुसतं जगत होते. जगायला श्वास घ्यावा लागत नाही, मोकळं व्हावं लागतं. आज घरमालकीण ग्रुपमध्ये 500 बायका आहेत. त्यातून 10 जणींना छोटा हस्तकला व्यवसाय सुरू झाला आहे. 3 जणींना हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली आहे. 5 जणींनी शाळेत शिक्षिका म्हणून जॉईन केलं आहे. रमाताई आता तिथं आत्मविश्वास सल्लागार म्हणून ऑनलाईन सत्र घेतात. त्या म्हणतात, माझं वय 50 आहे, पण माझं आयुष्य अजून संपलेलं नाही. माझं घर मी उभं केलं आहे आणि आता
त्यात अजून घर उभी राहत आहेत. माझा नवरा आता थोडा बदलला आहे. शेवटच्या वेळी म्हणाला, तू आता घराबाहेर काम करतेस पण घराला विसरली नाहीस. मला अभिमान आहे. मी उत्तर दिलं, माझं घर आता फक्त 4 भिंतींचं नाही तर जगण्याचा आधार आहे. शेवटी एक छोटीशी आठवण. माझी मुलगी एकदा शाळेत बोलली, माझी आई म्हणजे घरमालकीण आहे पण ती इतरांना जगायला शिकवते. त्यावेळी मला समजलं, मी जिंकले आहे. तर तुम्हाला ही माझी कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.